मराठ्यांचा उदय नावाच्या एका प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी मुघल छावणीवर केलेल्या हल्ल्याची तुलना आधुनिक काळातल्या सर्जिकल स्ट्राईकशी करण्यात आली आहे। मुघलांना जाचक म्हणण्यात आले। बाबरने कशा कत्तली घडवून आणल्या, औरंगजेबाने कशा प्रकारे मंदिरं, गुरुद्वारे नष्ट केले, मुघलांच्या काळात महिलांचा कसा छळ झाला, त्यांना गुलाम कसं बनवण्यात आलं याचे उल्लेख करण्यात आलेत। हे सगळं लिहिलं कुठे गेलंय तर NCERTच्या 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात। याच पुस्तकात आधी मुघलांचा उल्लेख महान शासक म्हणून केला गेला होता, पण आता त्याच मुघलांना जाचक म्हटलं गेलंय। धड्यांमध्ये मुघलांनी केलेल्या आक्रमणाबद्दल, विध्वंसाबद्दल विस्तृतपणे लिहिलं गेलंय। NCERTच्या पुस्तकात झालेल्या बदलांची साहजिकच जोरदार चर्चा सुरू आहे, पण या बदलांमुळे वादही सुरू झालाय। खरा इतिहास समोर आणला असं म्हणत या बदलांचं कौतुकही सुरू आहे। तर 8वीच्या मुलांना इतक्या लवकर अशा आक्रमकतेने इतिहास शिकवण्याची गरज आहे का, असा काहींचा प्रश्न आहे। पण हा वाद नेमका काय? NCERTच्या पुस्तकात काय बदल करण्यात आलेत, त्यावरून टीका काय होतात आणि NCERTचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुरुवातीला मुघल आणि दिल्ली सल्तनत याबाबतचा इतिहास हा इयत्ता 7वीच्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमाचा भाग होता, पण आता 7वीच्या पुस्तकात मुघलांच्या इतिहासाऐवजी मगध राज्य, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांच्यावरचे धडे टाकण्यात आलेत। तर 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात दिल्ली सल्तनत, मुघल आणि मराठ्यांची ओळख करून देण्यात आली आहे। एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड असं या पुस्तकाचं नाव आहे। यात द राइज ऑफ द मराठाज या धड्यात मराठा साम्राज्याचे संस्थापक असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आलाय। तसंच महाराजांचं वर्णन रणनीतिकार आणि खरे दूरदर्शी असं करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांचे पराक्रम केवळ सगळ्या भारतातच नाही तर त्या पलीकडेही पसरले होते असं लिहिलंय। तसंच इतरही मराठा राजांचा उल्लेख सार्वभौमत्व प्रस्थापित करणारे शासक असाय। द राइज ऑफ द मराठाज यातच पुढे म्हटलंय की शिवाजी महाराजांनी काहीच सैनिकांच्या मदतीने शत्रूच्या छावणीवर हल्ला केला होता। हा धाडसी छापा आजच्या काळात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक सारखा आहे असंही या पुस्तकात सांगण्यात आलंय। आता मुघल शासकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याआधी अनेक वेळा NCERTच्या पुस्तकांमध्ये ज्या प्रकारे मुघलांचा इतिहास लिहिला आहे त्यावर आक्षेप घेण्यात आला होता। ते बदलण्याची मागणी झाली होती, कारण NCERTच्या पुस्तकांमध्ये भारतावर बाहेरून येऊन राज्य केलेल्या लोकांचा इतिहास महान शासक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवला जातोय, या गोष्टीला विरोध केला जायचा। मात्र आता बदल करत मुघलांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने मांडला गेलाय। रिशेपिंग इंडियाज पॉलिटिकल मॅप या धड्यात याबाबतचा उल्लेख करण्यात आलाय। समरकंद म्हणजे आजच्या उझबेकिस्तान मधून हाकलून लावण्यात आल्यानंतर त्याने भारतीय उपखंडात प्रवेश केला। त्यावेळी त्याने स्त्रियांना गुलाम बनवलं, अनेक शहरं लुटली, लुटलेल्या शहरांमधल्या लोकांच्या कत्तली घडवून आणल्या, कत्तली केल्या त्या लोकांच्या मुंडक्यांचे मोनोरे त्याने शहरात उभारले असं या 8वीच्या NCERTच्या पुस्तकात सांगण्यात आले। एकीकडे या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्याच धार्मिक स्थळावर हल्ला होणार नाही याची काळजी घ्यायचे। शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची स्वारी हा मुघलांच्या सामर्थ्याचा आणि त्यांच्या त्याकाळी असलेल्या प्रतिष्ठेचा मोठा अपमान होता असंही त्यात लिहिण्यात आलंय। तर या उलट मुघलांच्या काळाचं वर्णन राजकीय अस्थिरता, मंदिरं, शिक्षण केंद्रांचा नाश असं करण्यात आलंय। अल्लाउद्दीन खिल्जीच्या विजयादरम्यान श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम यासारख्या हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ला झाला असं या पुस्तकात लिहिलंय। तसंच चित्तोडगड हल्ल्यादरम्यान अकबराने आधीच अनेक काफिरांच्या मालकीचे किल्ले आणि शहरे ताब्यात घेतली आहेत आणि त्या ठिकाणी इस्लाम स्थापित केलाय ही धमकी राजपुतांना दिली होती असं अकबराबद्दल लिहिण्यात आलंय। याआधी पाठ्यपुस्तकांमध्ये अकबराला द ग्रेट अकबर म्हटलं गेलं होतं, पण आता अकबराबाबत तो क्रूरता आणि सहिष्णुतेचा मिश्रण होता असं म्हटलं गेलंय। अकबर वेगवेगळ्या धर्मांबद्दल सहिष्णू असला तरी त्याच्या प्रशासनात मात्र उच्च पदांवर गैर मुस्लिम लोकांचं प्रमाण अगदी कमी असल्याचं NCERTच्या पुस्तकात नमूद करण्यात आलंय। थोडक्यात सांगायचं तर मुघल कसे महान शासक होते, त्यांनी केलेली चांगली कामं, सुधारणा यावर मुघलांच्या इतिहासाबद्दल NCERTच्या पुस्तकांमध्ये भर देण्यात आला होता, तर मराठ्यांचा इतिहास मात्र अगदी कमी आणि थोडक्यात सांगितला होता। पण आता जो बदल करण्यात आलाय त्यात मुघल शासकांची क्रूरता, त्यांनी जनतेवर केलेला जाच, त्यांनी भारतीय धार्मिक स्थळांचं केलेलं नुकसान यावर भर दिला गेलाय। NCERTच्या पुस्तकात मुघलांचा काळ हा भारताच्या इतिहासातला एक काळा कालखंड असल्याचं म्हटलंय। पण मग या बदलांवर टीका काय होत आहेत? खरं तर NCERTच्या पुस्तकांमधल्या अभ्यासक्रमावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधी अनेक वेळा भारताच्या अभ्यासक्रमातून मुघलांच्या इतिहासाचे धडे काढून टाकले पाहिजे, अभ्यासक्रमात मुलांना मुघल कसे महान होते हे शिकवलं जातंय म्हणून टीका व्हायच्या। पण आता जो बदल झालाय त्यावरून ऐतिहासिक व्यक्तींचा एकाच बाजूने विचार करून अपमान किंवा कौतुक केलं जाऊ शकत नाही। राज्यकर्ते परिस्थितीनुसार वागतात,
त्यामुळे एखाद्या पाठ्यपुस्तकातून एखादा शासक कसा होता याचा न्याय करणं गरजेचं नव्हतं, असं JNU मधले निवृत्त इतिहास प्राध्यापक अरविंद सिन्हा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तसंच ज्या प्रकारे या पुस्तकांमधून मुघल शासकांची क्रूरता दाखवण्यात आली आहे, तितकी क्रूरता 8वीतच शिकणाऱ्या मुलांच्या अभ्यासात समाविष्ट करणं गरजेचं होतं का, असा सवालही काही शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केलाय। ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य कासिम रसूल इलियास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुघल काळ हा जगभरात भारतातला सुवर्ण काळ मानला जातो। या काळात भारताचा GDP सगळ्यात जास्त होता, त्यामुळे अशा प्रकारे इतिहासाची मोडतोड करून तो मुलांना शिकवणं ही चुकीची गोष्ट आहे। याशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पाठ्यपुस्तकांमध्ये सहिष्णुता पाळली गेली पाहिजे। कोणत्याही एका धर्माबाबत विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली जाते। आधीच स्त्रीभाषा सूत्रावरून वाद सुरू असताना आता सरकार शिक्षणाचं भगवीकरण करत असल्याचे आरोपही विरोधकांकडून केले जात आहेत। या वादानंतर सगळ्या टीकांवर उत्तर देत NCERTने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यानुसार NCERTने सांगितलंय की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार घालून दिलेल्या नियमांच्या आधारावरच हे पुस्तक तयार करण्यात आलंय। याचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना माहिती देणं नाही, तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढवणं हा देखील आहे। 8वी हा माध्यमिक शाळेचा शेवटचा टप्पा मानला जातो। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना समाज, राजकारण, इतिहास आणि भूगोल एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे शिकवणं महत्त्वाचं आहे। भूतकाळाचा आजच्या भारतावर काय परिणाम झाला हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी पाठ्यपुस्तकात 13व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतच्या या घटना विशिष्ट दृष्टिकोनातून मांडल्या आहेत, असं NCERT कडून सांगण्यात आलंय। NCERT कडून भूतकाळातल्या घटनांच्या आधारावर आज कोणाला जबाबदार धरलं नाही पाहिजे, असं डिस्क्लेमर देखील पुस्तकात देण्यात आलंय। तरीही आता NCERT कडून करण्यात आलेल्या पुस्तकातला बदल आणि त्यावरून सुरू असलेला वाद याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा।